स्लॅब द पेपरमध्ये मी 2 ते 10 हे अंक एका पेपरवर 2 पेपरवर लिहून ठेवले होते आणि मग त्यानंतर मी संख्या सांगणार, ती संख्या कोणत्या पाढ्यामध्ये येते त्यावर मुलांनी काय करायचं आहे, त्या अंकांवर गोल करायचं आहे। समजा मी 20 सांगितले तर हा 20 कोणकोणत्या पाढ्यामध्ये येतात ते मुलं शोधणार आहेत आणि त्यावर गोल करणार आहेत। पण त्यासाठी एक नियम आहे की एका संख्येवर पुन्हा विद्यार्थ्यांनी गोल करायचा नाही। ज्या विद्यार्थ्यांचे पूर्ण गोल त्या पूर्ण संख्यांवर गोल करून होतील तो विद्यार्थी जिंकणार आहे। आता आपण अजून एक नवीन खेळ बघणार आहोत। त्या खेळाचं नाव आहे स्लॅब द पेपर। काय नाव आहे? स्लॅब द पेपर। मी आता ह्या पेपरवर 1 ते 10 अंक लिहिलेले आहेत, बरोबर? आणि मी तुम्हाला आता काही संख्या सांगणार, मग ती संख्या ज्या पाढ्यांमध्ये येते त्या संख्येवर काय करणार आहात, त्या अंकावर तुम्ही गोल करायचं आहे। हां, पण एकदा गोल केल्यानंतर त्या अंकावर तुम्ही पुन्हा गोल करायचा नाही आणि ज्याचे अगोदर पूर्ण सर्व गोल करून होती तो काय होणार, जिंकणार। म्हणजे ह्या सर्व संख्यांवर ज्याचे गोल पूर्ण करून होणार तो काय होणार, जिंकणार। चालेल? डन? ओके। पहिली संख्या आहे 27। मग 27 हा अंक कोणकोणत्या पाढ्यांमध्ये येतो त्या संख्येवर गोल करायचा। 32, 45, 24, 35, 90, 18 झाले। अरे वा, दोघांनी सगळे गोल केले, व्हेरी गुड। म्हणजे तुमचे पाढेपाठांतर अतिशय छान आहे। मग हा खेळ केव्हा खेळता येईल, जेव्हा आपले पाढेपाठांतर असणार तेव्हाच। ह्या खेळामध्ये तुम्ही दोघेही जिंकलाय, होय की नाही? चला मग आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। व्हेरी गुड।